विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर जहरी टीका केली आहे। सत्तेकरता एमआयएमच्या पाया पडणारे भाजपवाले चोर आहेत असं वडेट्टीवार म्हणतात। भाजपात सत्तेकरता कोणत्याही थराला जातात, भाजपवर कधीही विश्वास ठेवू नका असाही सल्ला विजय वडेट्टीवार यांनी दिलेला आहे। तो प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा रवींद्र चव्हाण एमआयएमच्या नेत्याचे पाय पडताना तुम्ही पाहिजे। सत्तेसाठी कुठल्या स्तरावर नाव हिंदूचं घेतात आणि एमआयएमचे सत्तेसाठी पाया पडतात, हे बेगडी लोक आहेत, डुप्लिकेट लोक आहेत, लुच्चे लोक आहेत, लुचाट लोक आहेत, चोर आहेत, दरोडेखोर आहेत, जेबकत्रे आहेत, यांच्यावर भरोसा ठेवू नका। बच्चू कडू यांची भाजपवर सडकून टीका आहे। भाजप रामाचं नाव घेतं आणि काम रावणासारखा करता अशा शब्दात बच्चू कडू निशाणा साधतायत। इथे स्वच्छ दिसतं तेवढे ते अंदरून काळे आहे, ते काही वेगळं सांगायची गरज नाही आहे। प्रभू रामचंद्राचं नाव घ्यायचं आणि साले रावणाचं काम करायची अशी ही औलाद आहे। अद्या आमची कोणती काय ते भैया हिंदू शहरने बटेंगे तो कटेंगे म्हणते आणि तिचा नवराच बीजेपीत चालले। अरे आम्हाला इकडे ज्ञान पाजायचं, बटेंगे तो कटेंगे म्हणायचं आणि नवरा अलग तुम्ही अलग आणि पोट्ट प्रहार मध्ये पाठवून दे जमून टाकून सहाले। हे असे लबाड तोंड्याचे कोले आणले कुठून तुम्ही? धिंगाणा घालणारा पक्ष आहे साला बीजेपी। ज्युनियर ठाकरे बंधूंनी मुंबईत प्रचार फार गाजवला। आज शेवटच्या दिवशी सुद्धा आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांची एकत्र प्रचार रॅली निघणार आहे। भायखळा, माहीम, वरळी, शिवडी या परिसरातून या रॅलीला सुरुवात होईल। मुंबईत ठाकरे बंधूंच्या शिवसेनेला 45 तर राज ठाकरेंच्या मनसेला 20 जागा मिळतील। पुढं गाडी बंद असं भाकीत चंद्रकांत पाटील यांनी वर्तवलेलं आहे। महापौर ठाकरे बंधू ठरवले। त्यांना आता इतरांचा महापौर होईल हे सांगण्याची वेळ आली, इतके वीक झाले ते। बोंबलेला मुंबईत तुम्हाला 11 जागा मिळाल्या आणि तुम्ही मारे त्यांचा महापौर कोण होणार ते सांगायला लागले। खरंच ठरवतील का? 11 मिळाल्या जागा त्यांना, 11 10-11 झाले। ठाकरे सेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी शिंदेच्या शिवसेनेवर टीका केली आहे। धनुष्यबाणाचं आयुष्य कोंबडी एवढं आहे। देवेंद्र फडणवीस यांनी चिकन बिर्याणी खायची इच्छा व्यक्त केली की धनुष्यबाणाचं आयुष्य संपलं अशी जहरी टीका नितीन देशमुख करतायत। मनोज भाऊचा प्रचार करायचा, पण मनोज भाऊची निशाणी सांगायची शिवसेनेची निशाणी धनुष्यबाण। अरे वा, आमची निशाणी तर मशाल आहे। भारतीय जनता पार्टीनं 10 जण असे या मतदारसंघामध्ये सोडलेले आहेत, पण एका आजीने म्हटलं त्याला, अरे तू शिवसेनेची उमेदवारी मला धनुष्यबाण सांगतो। त्या धनुष्यबाणाचं आयुष्य तर कोंबडी इथलं आहे। कधी देवेंद्रजीला वाटलं की चिकन बिर्याणी खायची, त्या कोंबडीचं आयुष्य खतम होऊन जाईल। ही आमची मशाल आहे, शिवसेनेची एक क्रांतीची मशाल आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।